हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज माझे डोळे सुजले कारण की माझी झोपच नाही झाली आहे. रात्रभर मी जागीच आहे. रात्री मला झोपच नव्हती का काय माहिती. आणि आज आहे गुरुवार, तर माझा आज पण उपवास आहे. आणि काल झाली चतुर्थी, काल पण उपवास होता. आज भिजवलाय साबुदाणा आणायला. मी खूप एक्सायटेड आहे. अशी शॉपिंग करायला मला खूप आवडतं, असं किचन रिलेटेड. तर मग माठ आणणार आहे आणि मम्मी पप्पा येणार आहेत उद्या. काय माहिती तो उद्या का परवा येणार आहेत, कन्फर्म मी सांगते तुम्हाला. नाहीतर तुम्हाला अपकमिंग ब्लॉगमध्ये तर दिसेलच. आणि माझी नेहमीची कामं करते मी, काय मी बोलणार नाही आता. नेहमीच आहे धुणं, भांडी, फरशी, हे धुणं हे नेहमीच आहे. आणि वर एक्स्ट्राचं काहीतरी काम. मला किचन धुवायचं होतं पण आज नाही धुणार, आता जाऊन दे. मला पहिले आमच्याकडं प्रॉब्लेम झाला आहे पाण्याचा. आमच्या इथं पाणी येतं पण एवढं घाण येतं. मी अजून दाखवलं नाही व्लॉगमध्ये, ते आता तू ओतून दिलं आम्ही पाणी. नाही तर एवढं घाण पाणी आहे ना. आम्ही अशा बॉटल विकत आणतो 5 लिटरची, 2 लिटरची. कालची तर 2 लिटरची संपली पण. आणि आता मी मामीकडे जाणार आहे ना, तेव्हा मी सगळं भरून आणेल बॉटल. कारण की जारचं अजून आम्ही चौकशी नाही केली, इथं कुठं भेटतं आम्हाला माहीत नाही. तर लवकरच बघते मी. आणि उकळून पण पाणी पिलं तरी त्याच्यावर वर घाण राहते. तुम्ही मग इमॅजिन करा की किती घाण पाणी आहे. सगळं असं तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं, मी मोबाईलमध्ये कॅप्चर करायला पाहिजे होतं. पण जाऊन दे. मी मामीकडे गेले की बॉटल भरून आणते. मोठी पण बॉटल आहे आणि ही पण बॉटल आहे. म्हणजे माठ 1 दिवस पाण्यात ठेवायला लागतो मला मम्मीने सांगितले. मग उद्या, आज आणलं की उद्या भरेल मी. एक्सायटेड. आणि चलो आता मी सगळं आवरते, मग मी तुम्हाला भेटते. 11:30 आणि माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आणि मला काल कोणतरी कमेंट केली होती, तर तिलक लावून म्हणजे असं कुंकू वगैरे लावून पूजा करत जातं. मी आज कुंकू लावलेलं आहे. आणि थँक्यू सो मच. असे कमेंट करा, मला काही असं वाटत नाही, करत राहा कमेंट. आणि आता मी चहा पिणार आहे कारण की मला खूप भूक लागली. 11:30 वाजले, मी फक्त चहाच पिलेला आहे. आणि पूजा एवढीच छान वाटते ना आता. मंदिर वगैरे हे फुलं वगैरे वाहिली तर मला खूप छान वाटते आता. आणि आता मला भांडी घासायचे आणि पहिलं आता मी चहा पिते, मग मी तुम्हाला भेटते. ओके, माझी फेवरेट चीज बनत आहे आता. खवा नाही, हां खवाच बनतो आपण. मिठाईमध्ये भेटतो, मिठाई दुकानात भेटतो तसावाला खवा. आणि आमचं दूध नासलं आहे तर मग मला आनंद आहे की मला खवा भेटणार आहे खूप दिवसांनी खायला. आणि मम्मी माझ्यासाठी करते खवा. आमच्याकडे दूध नसलं तर, आमचं काल दूध नसलं का काय माहिती कसं काय. मग आज मी बोललं खवा करूया. तर नासलेलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि पूर्ण असं ड्राय करून घ्यायचं. पूर्ण असं ड्राय करून घ्यायचं पूर्ण. आणि सगळं हे कोरडं झालं की थोडंसं पाणी, ह्याच्यात तुम्हाला दिसलं असेल, थोडंसं कोरडं झालं की ह्याच्यात साखर टाकायची. त्याचं परत पाणी सुटतं आणि मग ते आटल्यावर मग गॅस बंद करायचा. आणि झाला आपला खवा. 1 नंबर लागतो. तुम्ही पण ट्राय करा, कधी ट्राय केलं नसेल तर. आणि ज्यांनी ट्राय केलं तर त्यांनी कमेंट करा. कढी ठेवली वाफलायला. किचनमध्ये उभं राहून एवढं गरम झालं, बापरे. आता मी जरा बसते. दुपारनंतर मी आता भेटते कारण की आता किती वाजलेत, अय्या 7:30 वाजले. आणि मी आत्ता आले. आणि तुम्हाला आवाज येत असेल इकडे मी बाथरूममध्ये माठ भरायला लावला आहे. तर तुम्ही क्लिप बघितलीच असेल मागची. तर आम्ही माठ घ्यायला गेलो होतो. फायनली मी माठ आणला आहे आणि पाणी पण आणलं तिकडून, मामीकडून आत्ताच आले. आणि उद्या मम्मी पप्पा येतात त्यांना काय माहिती. बघू, मी फिक्स झालं की तुम्हाला कळलंच उद्याच्या व्लॉगमध्ये लगेचच. आणि आता पहिले झाडून काढते. फॅन पण बसला आपला, मी सांगायचंच लक्षात नाही. फॅन बसला तर खुशी वेगळीच आहे. आणि ते क्लिप नाही घेतली कारण काम चाललं होतं इथं म्हणून. आणि सगळं झालंय काम. आता मी पहिले झाडून काढते, दिवाबत्ती करते, उशीर झालाय. आणि
ओके, आपला मसाले भात तयार होतोय. आज वरण भात नाही लावणार उपास सोडायला, कारण की कालच वरण भात खाल्लेलं आणि मस्त वरण भात होतोय. हे सॉरी, मसाले भात होतोय. आणि गरम एवढं होतंय असं वाटतं किचनमध्ये पाहिजे आता. काय गरजा संपत नाही यार. आणि थोडंसं फ्राय होतंय, तेलात वाफलून देते मी. भाज्या बटाटा, कांदा, टमॅटो उभा चिरलाय आणि मस्त मसाले भात करणार आहे. तर आज उपास सोडायला वरण भात काल केलं तर म्हणून मग आज मसाले भात. नाही तर वरण भात आमच्या कुकरमध्ये सोबत वरण भात नाही होत, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. नाही तर सुट्टं लावायला लागतं, म्हणजे एकदा भात लावला की नंतर वरण लावायला लागतं. त्यामुळं मसाले भात बेस्ट ऑप्शन आहे. आणि चलो, तर गरम होते आता. दीदी आल्यावर करणार होती मसाले भात, तर मी म्हणलं जाऊन दे मी करते, कारण की दीदी परत दमून येते. आणि भजी बघू, मला असं वाटतं भजी करावं, पण बघू वरे सगळं. नाही तर उद्या मम्मी पप्पा येणार आहे तेव्हा करू आपण. आणि चलो, आता आम्ही चाललोय बाहेर जरा फेरी मारायला. जेवण झालं मस्तपैकी, उपास सोडला, मसाले भात मस्त झालता, थोडासा लय तिखट झालता, थोडासा नाही तिखट झालता. आणि आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला. दीदीने म्हणलं चक्कर मारून येऊ. बघू आता काय. किती वाजलेत ग? 9:45 वाजलेत. आता समोरची दुकान पण बंद झाले. चलो. गाईज आता वाजलेत रात्रीचे किती वाजले? 11 वाजले. मोबाईल मध्ये स्नॅप मध्ये नाही हे. आणि माठ आणलेला, माठाचे तुकडे झाले रात्रीच्या दिवशी. आणि सगळं किचन सगळं पाण्याने भरलेलं. एवढा सुंदर माठ सगळा फुटला. खरंच मला खूप दुःख होतंय. जाऊन दे, त्याला फुटायचंच होतं. मला काय माहिती, असं वाटत पण होतं की फुटेल का माझ्याकडनं. आणि तो शेवटी फुटला. जाऊन दे, मातीच्या वस्तू आहेत. आणि का माहिती का कसं काय फुटला मी तुम्हाला सांगते. पप्पांना व्हिडिओ कॉल केलता मी, तर त्यांना बाथरूम मध्ये दाखवायला गेले मी. तर ते म्हणजे तिथं नको ठेवू, इकडं आण. तर इकडे आणला, तर तिथं ठेवला, तर इथं नको ठेवू, वर ठेवू म्हणत होते मला. तर वर मी उचलू नाही शकत एवढं जड. आणि थोडासा सरकवला तर त्याच्यात ते स्टँड पण तुटलं. 300 रुपये वाया गेले माझे, मातीत गेले. मातीतच गेले, पाण्यात मातीत सगळे मिक्स झाले. यार एवढा भारी माठ आणलाय मी. आता उद्या परत जाऊन आणायला लागणार आहे. आणि हे जी स्टोरी सांगते मला आता बोलायला चान्स भेटलाय. माझ्या पप्पा आहेत ना खूप डेंजर बाई. सगळं हे दोऱ्या वाढल्या तरी पप्पाने आमचे डोस. काय झालं म्हणतात की ती माणसाच्या हातून फुटल, त्याच्यामुळे ही उठली. आणि मी अजिबात नाही उठले. म्हणलं माझ्या हातून फुटल ना, फुटू दे. माझ्या हातून फुटल, मी नाही हात लावणार. आणि नेमका मला फुटायचा आवाज आला. मला सगळं किचन मध्ये पाणी झालं. मी अख्खं भरून ठेवलं बाई. मला किती आनंद झाला. माठ मी आणला, माठच झाला. माठच झालं. रात्रीच हे कांड करायला लागतं आम्हाला. हे असले झाले ते पण ते व्हिडिओ कॉलमुळे मम्मी पप्पांमुळे आमचं माठ फुटला. आणि त्यांच्याकडनं मी 600 रुपये घेणार डबल. त्यांना उद्या आणायला लावायचं. आम्हाला किचन धुवायचं होतं. ते किचन धुवायचं होतं, पण थोडं झालं ना. जाऊ दे, निम्म झालं. आता कुठं निर्मा टाकत बसते बाई, बोलू दे. घे आपली चल. पण बापरे, मला तर खूप हसायला येत होतं. माठ फुटलं तर एखाद्या रेड्याला मी हसत होते किती. मूर्ती लागते सगळी बिल्डिंग असं पुसून गेलंय. आता झालं 11 वाजता. हे कांड झालेलं आहे घाणेरड्या प्रकारे. कसला घाण माठ फुटलेला आहे. मोये झाले खरंच चांगलं. पण मला असं वाटतंय खूप पातळ माठ होतं. अगं तिथे मातीचा आहे तो, त्यामुळे तसेच असतात ते. आपले माठ खूप छान होता, जड होता माहिती का माठ. किती लेअर पातळ आहे बघ. नाही ते आता मातीमुळे ना, सरकवल्यामुळे ना सरकले. आता मातीचेच असतात की आपल्याकडे काय कसा असतो. हा, पण आपले प्रत्येक दरवर्षी फुटतात. आपला वाला तो मोठा काळा होता तो. मोय मोय चला घे पुसून पटकन.
मी आता पप्पांना अजिबात व्हिडिओ कॉल कधीच करणार नाही. आज रात्रीचा बंदच बरं फॅन बसवताना पण व्हिडिओ कॉल आता करंट बसला असता. आता हे करा ते करा नुसतं, नाही तर फॅन खिडकीच्या बाहेर गेला असता. आणि नुसतं पप्पांचं असतं हे करा ते करा ते करा, नुसतं पप्पा एवढे हे असले बल्ब पण त्यांनीच लावायला लावले. मला काय सांगू माझ्या मनातल्या भावना. आता आता ते येतील तर. उद्या येणार आहेत तर आता काहीच नाही बोलले ते आम्हाला, काहीच नाही बोलले का नाही दीदी, काहीच बोलले नाही. मम्मी पण नाही बोलली, पप्पा पण नाही बोलले, कारण की त्यांचीच चुकी आहे म्हणून. नाही तर आमची चुकी असते ती उद्या आम्ही कुठलं असतं तर. दोघी पण झोपलो होतो निवांत. रात्रीचा व्हिडिओ कॉल करून माड बघायला व्हिडिओ कॉल केला. हा त्यांची चुकी आहे खरं तर. त्यांची चुकी आहे म्हणून ते काहीच आम्हाला बोलले नाही. मला पण नुसतं सकाळी गडबडून ठेवतात. सकाळी फोन केला ना मी, ही गाडी बघ ती गाडी बघ, चौकशी कर, चौकशी करायला जा म्हणतात मला कुठल्या कुठल्या बस. आज पप्पांचं सगळं निघलेलं आहे ब्लॉग मध्ये. खरंच आमचे बाबा असे आहेत, आजोबा सुधरून देत नाही आणि त्यांचं ऐकलं नाही ना की चिडून बसतात, फुगून बसतात. लय अवघड झाले. तर तुला काय वाटतंय माठ फुटलाय? काय बोलू आता मी तरी. मी चांगले झोपले होते. मी रात्री यांच्या व्हिडिओ कॉल मध्ये पण आणि मी झोपेत असते. मोबाईल ठेवलाय आणि ते माठ सरकवते, डायरेक्ट फुटला. शेअर कर. मला फक्त फुटायचा आवाज आला बस, आणि पाणी पडली तिचं ओरडण्याचा. मला माहिती होतं यांचं चाललेलं आहे, म्हणलं करू दे, अनुभवी व्यक्ती व्यक्ती आहे. पण कुणामुळे झालं, माझा जर अनुभव असताना हा मी तिथेच ठेवला असतं. आम्ही सकाळी बघितलं फक्त तिला मी म्हणलं होतं थोडस सरकून ठेव आंघोळ करायच्या वेळेस, तेवढंच. आणि जर माझ्या हातून फुटला असतं तर शिव्या पडल्या असत्या मला नाही पडणार, पण हिला पडल्यात म्हणून काय नाही. आणि त्यांनी फोन पण ठेवून दिला लगेच. हा व्हिडिओ कॉलच बंद केला. मी तर एवढी चिडले ना, मी डायरेक्ट मम्मीला म्हणलं कटच कर मम्मी फोन. एवढं सांगतात ना पप्पा आम्हाला काय काय, आणि ते ना सक्सेसच होत नाही. आता तुम्ही पण लक्षात ठेवा, मम्मी पप्पा बघत असताना रात्रीच्या आधी व्हिडिओ कॉल करून आम्हाला काम सांगितले, फक्त झोपले का जेवले का विचारायचं बस. मग काय. आणि सिलेंडर पण केवढं जाऊन दे, कोणाचं नुकसान होण्यापेक्षा ते माझं लालच झाले गाल. तरी आज आम्ही काय नाही केलं. उद्या कचऱ्यात टाक. ती बाई तर झाडलो आपण. पप्पांना गिफ्ट देऊन टाकू आपण, तुकडे ते घेऊन जावा पप्पा तुमच्यासाठी खास. आणि हे असे तुकडे झाले नळबीळ सगळं. यार मला खूप आता दुःख व्हायला लागले ग. आता छोटा आणून दोघे पहिले मला हसायला आलं, आता दुःख होते मला. त्यांनाच घेऊन जा. सगळं आणायला लागल. ते सांग काय म्हणतात त्याला, आडणी तुटली ना, ती पण तुटली आडणी. आणि ती पण क्वालिटी पण कमी आहे. अगं पण त्याच्यावर राहतोय, स्टील आहे. काय तुटलं हे पडलं कुठेतरी, हे पण तुटलं. हा ना, हे तुटलं, माठ पडला वाटतं. काय आता जाऊन दे, उद्या चांगलीच आणते मी. आता जाऊन जाऊ दे, आमच्यासोबत खूप वाईट घटना घडलेली आहे आता सध्या. चला चलो बाय, गुड नाईट.